मागे बसण्याचा हाच प्रॉब्लेम आहे, एकदम आदळे आदळे। आणि हे आहे शिवाजीनगरचं नवीन एसटी स्टँड। स्टँड बंद झालेला आहे, म्हणजे 1 जानेवारीपासून ते दुसरीकडे शिफ्ट झाले, नाशिक रोडलाच आहे आणि आता मी त्या ठिकाणी चाललेलो आहे। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा प्रवास आपला डायरेक्ट गाडीमधून स्टार्ट झाला आहे। आज मी चाललो आहे लातूरला आणि तो प्रवास मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। मी नेहमी कामामुळे प्रवास करतच असतो, त्यामुळे मी असा विचार केला की माझ्याबरोबर तुम्हालाही डिजिटली प्रवास घडवावा, त्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे। आणि आज एकदम बॅक सीटला बसलो आहे। गेल्या वेळेस कोल्हापूरला जाताना फ्रंट सीटला बसलेलो, एकदम फ्रंट म्हणजे डायरेक्ट कॅबिनमध्ये बसलेलो। बघूया थोडा वेळ भेटला किंवा संधी भेटली तर पुढे पण बसूया। आणि मी पाहू शकता की गाडीला अजिबात गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे प्रवास एकदम आरामदायी होईल अशी अपेक्षा करतो। आणि लातूर साईडला आता बार्शीचा रस्ता कसा आहे नो आयडिया, समजेलच आता तिथे गेले होते आणि तुम्हालाही दाखवेल मी की रस्त्याची कंडिशन कशी आहे। गेल्या वेळेस गेलतो तेव्हा म्हणजे खूपच रस्ता खराब होता आणि आता ह्या वेळेस पाहूया आपण की रस्ता कसा आहे। मला माहिती नव्हतं की शिवाजीनगरचं एसटी स्टँड शिफ्ट झालेलं आहे। सुरुवातीला मी जुन्या स्टँडला गेलो आणि तिथे समजलं की बंद झालेलं आहे। 1 तारखेपासून इकडे आठवत नाही आहे मला, त्या मेन पुणे नाशिक मेन रोडलाच शिफ्टेड झालेलं आहे। त्याच्यामुळे मी जुन्या स्टँडवरून परत नवीन स्टँडला आलो आणि लाईट आणि मग आता डायरेक्ट गाडी भेटली एकदम। आणि पुण्यापासूनचं लातूरचं अंतर दाखवत आहे 330 किलोमीटर आणि वेळ दाखवत आहे, म्हणजे वेळ सांगत आहे 6.5 तास। पण आपण कारने नाही, आपण एस टीने प्रवास करतो आहे, त्यामुळे कदाचित अर्धा 1 तास जास्त लागेल असं वाटतं आहे मला। पाहूया आता समजेलच आपल्याला प्रवासामध्ये की आपण किती वाजता पोहोचतो आहे। आणि आपण आता निघालेलो आहे, टायमिंग रेकॉर्ड करून ठेवतो। लातूर ट्रेन हे घ्या, किती वाजेपर्यंत जाते? किती वाजेपर्यंत जाते? दुसऱ्या गाड्यापेक्षा अर्धा पाऊण तास म्हणजे तरी टायमिंग काय तो आता 12। तर निमहारामचं तिकीट आहे 550 रुपये आणि साध्या गाडीचं तिकीट आहे 410 रुपये। म्हणजे एवढा काही डिफरन्स नाही आहे, तरी पण आहे बराच डिफरन्स आहे, 100 म्हणजे 140 रुपयाचा डिफरन्स आहे जवळजवळ। मागे बसण्याचा हाच प्रॉब्लेम आहे, एकदम आदळे आदळे। आपल्याला गावे लागणार आहे म्हणजे भिगवण, इंदापूर, बार्शी मार्गे जाणार आहे आपण। 2 मार्गे दोन्ही मार्गाने गाडी जात असतील, पण आपण चाललेलो आहे बार्शी मार्गे। बार्शी मार्गे अंतर आहे 330 किलोमीटर आणि सोलापूर मार्गे लातूरला अंतर आहे 370 किलोमीटर, म्हणजे जवळपास 40 ते 50 किलोमीटरचा डिफरन्स पडतो। किलोमीटरचा डिफरन्स पडतो म्हणल्यावरती वेळसुद्धा वाढणार आहे। आणि बोलता बोलता आपण पोचलेलो आहोत रेसकोर्सपर्यंत। हे जे तुम्हाला दिसतंय रिकामं मैदान, हे आहे रेसकोर्स। इथे नेहमी घोड्यांच्या शर्यती वगैरे होत असतात। सध्या पुण्यामध्ये ट्रॅफिकची एवढी लागली ना मेट्रोमुळे आणि त्याच्यामुळे, पण ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं। मेट्रो आली तर आणखीन ट्रॅफिकमध्ये थोडासा फरक पडेल, पण परिस्थिती एवढी भयानक आहे ना सध्या। इथं तरी काय नाही, आता आपण हडपसरच्या दिशेने चाललो आहे त्याच्यामुळे एवढं काय नाही, पण तुम्ही जर कोथरूड वगैरे या साईडला गेले ना आणि चिंचवड वगैरे तर तुम्ही बघचाल तिथं एवढं ट्रॅफिक असतं ना, बापरे बाप।
वॉल्टीच बंद होती एकदम डायरेक्ट, एवढं ट्रॅफिक असतं तिथं. जेवणासाठी थांबली गाडी. थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया. आपण पुण्यापासून जवळपास 56 किलोमीटर अंतर क्रॉस केलेलं आहे आणि आता थोडं पुढे गेलं की केडगाव लागतं, केडगाव चौफुला वगैरे. आणि ही ॲक्च्युली गाडी नालासोपाऱ्यावरून आली, त्याच्यामुळं कदाचित एवढं लवकर थांबली असेल जेवणासाठी. जर पुण्यावरून शिवाजीनगरवरून जर डायरेक्ट असली असती लातूरसाठी तर पाटस किंवा कुरकुमच्या पुढे गाडी थांबते जेवणासाठी. पण ठीक आहे, नवीन काहीतरी हॉटेल पाहायला भेटलं, नाहीतरी तेच ते हॉटेल बघून बोर होतं. घरामधून लवकर निघालेलं ॲक्च्युली, पण गाडी लेट भेटली मला, त्याच्यामुळे भूक पण लागली आणि डाळ फ्राय ऑर्डर केली. बघू आता इथली टेस्ट कशी. अनुभव असा आहे की एवढी काही टेस्ट खास नसते अशा जे हॉटेल म्हणजे एस टीच्या ज्या गाड्या थांबतात. पाहूया आता इथली टेस्ट कशी आहे, समजेलच खाल्ल्यावरती. ओके डन, जेवण वगैरे झाले. डाळ फ्राय आणि 3 रोटी आणि 1 पाणी बॉटल, 145. आता बघूया पुढे बसता येतं का आपल्याला. नालासोपारा, ठाणे, लातूर बोलल्याप्रमाणे पुढच्या सीटवर बसलेला आहे मी. आलेलो आहोत आपण इंदापूरमध्ये. आत्ता आलेलो आहोत आपण इंदापूरमध्ये आणि पुण्यापासून जवळपास 141 किलोमीटर अंतर आपण क्रॉस केलं आहे. आणखीन आपल्याला 188 किलोमीटर क्रॉस करायचं आहे लातूरला जाण्यासाठी. सुरू होत आहे आपला सिंगल रोड. टेंभुर्णीपर्यंत आपल्याला 4 लेन होता आणि आता 2 लेन आहे फक्त. आता डोळ्यावरती झोप यायला लागली, असं वाटायला लागलं की मागे जाऊन जरा वेळ झोपावं. झोप लागली मला, जरा वेळ झोपतो. बहुतेक डायरेक्ट लातूरमध्येच जागेल असं मला वाटतं आहे, कारण की खूप असं थकल्याने झाले. पाहूया जेव्हा जागेल तेव्हा रेकॉर्ड करेल. पोचला आहे आता मी लातूरमध्ये आणि हे आहे लातूरचं एस टी स्टँड.
तर पोचलो आहे आता लातूरमध्ये. तर प्रवासाविषयी जर सांगायचं झालं तर प्रवास आपला सुरू झाला 11:30 वाजता दुपारी, म्हणजे सकाळीच तसंच. आणि एकदम म्हणजे व्यवस्थित प्रवास होता, काही टेन्शन नाही. परफेक्ट आपण जे कंडक्टरने सांगितलं 8 वाजेपर्यंत, ते आपण 8 वाजेपर्यंत पोचलो लातूरमध्ये. जर आणखीन एक गोष्ट सांगायची झाली प्रवासामध्ये, बार्शीपर्यंत रस्ता खूप छान होता, पण बार्शीच्या पुढे खूप बार्शीमध्येच खूप एवढे स्पीड ब्रेकर होते. त्यामुळे मी एक तुम्हाला विनंती करेल की जर तुम्ही एस टीने येणार असाल तर कृपया बार्शीपासून पुढच्या सीटवर जशी तुम्हाला जागा मिळेल तसं बसण्याचा प्रयत्न करा, कारण की रस्ता खराब आहे पुढं. तर हा माझा एक्सपिरियन्स होता म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. आणखीन जर तिकीट सांगायचं झालं तर फुल म्हणजे प्रौढ तिकीट होतं 555 रुपये. ही गाडी निमा आराम होती. जर तुम्ही लालपरीने यायला असता तर तुम्हाला तेच तिकीट 410पर्यंत मिळालं असतं. आणि आणखीन सांगायचं झालं तर मी पुण्यापासून निघाल्यापासून ते लातूरपर्यंत जे आपल्याला स्टॉप लागलेत मेन, म्हणजे जसं की इंदापूर झालं, भिगवण झालं, टेंभुर्णी झालं, बार्शी झालं, आणखीन एडशी झालं, अशा ठिकाणाचं मी परफेक्ट टायमिंग तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे. चहा पितो, चहाची टेस्ट खूपच चांगली आहे. ओके, तर भेटूया. आता जे काय माझं काम आहे ते करण्यासाठी आलो ते करून घेतो मी. परत भेटूया आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत इथंच थांबतो मी.